नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र हे फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। धर्मांतराच्या आरोपाखाली अटक केलेल्या अमेरिकन नागरिक आणि 2 भारतीयांना ठाणे न्यायालयानं जामीन मंजूर केला। कोलंबोहून मुंबईत कोकेनचा साठा आला। कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवलेले 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त। DRIनं घटना आणली उघडकीस। पालघरमधील फ्लोरिंग शीट कारखान्याला भीषण आग, 3 कामगार जखमी। मुंबई ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, कुटुंबानं दिला अखेरचा निरोप। मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटके प्रकरणातील आरोपी सतीश मोतकुरीचा जामीन अर्ज NIA न्यायालयानं फेटाळला। खासदार नरेश म्हस्केचं विवादित वक्तव्य, अबू आझमीला खेटरानं मारलं पाहिजे। उसाला प्रति टन 3751 भाव मिळालाच पाहिजे, अन्यथा धुराडे पेटवू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। आलिशान होंडा सिटी कारमधून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश। नागपूरच्या क्राईम ब्रांचकडून क्रिकेट, सट्टेबाजी आणि हवाला रॅकेटचा पर्दाफाश। भाड्यानं बँक खाते चालवणाऱ्या वैभव बघेल आणि सुमित पटेल यांना अटक। 7 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहाराचा शोध सुरू। आणि नागपूरच्या HB टाउनमध्ये रक्तानं माखलेले रस्ते, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हिंसक मारामारी, एकाचा मृत्यू। आणि यासह अन्य घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।